लाईक रेकॉर्ड करताना माझ्यासोबत खूप हॉरर ट्रिप होतात ब्रो, कारण मी मोस्टली रात्री रेकॉर्ड करतो, समजतो. एकदा तर असं झालं, मयंक पण होता म्हणजे, आणि बघ बेसिकली कसं असतो ना, गण वगैरे खूप काही गोष्टी असतात. सो माझा राक्षस गण आहे, सो आय कॅन फील मेनी थिंग्स. तो एकदा रात्री रेकॉर्ड करत होतो मी आणि मयंक दोघं होता. एक सॉन्ग आहे माझा खतरा करून. अच्छा, ठीक आहे, तो रेकॉर्ड करतोय. एक्झॅक्ट 3 वाजलेत, सगळं बंद आहे ब्रो. रेकॉर्ड करताना आपण काय म्हणतो, तो काहीच ऑन नाही, एसी बंद आहे, फॅन बंद आहे, पूर्ण रूम बंद आहे. अचानक जे आपले हे असतात ना साऊंड प्रूफ शील्ड ब्रो, ती एकदम कडक स्टिक आहे, ती पडली आणि माझा गिटार एका टायमाला, आणि 3 वाजलेले माझा फोन फ्लॅश होता. आणि तो सॉन्ग पण एक हॉरर कोर सॉन्ग होता, खतरा करून रेकॉर्ड करत होता तो होता. आणि तो सीन झाल्यानंतर सीन काय होत होता माहिती, म्हणता माझ्या स्टुडिओमध्ये माझा माईक आहे ना, तो ब्रो मी नोटीस केला, तो मी ठेवायचो ना त्यापासून थोडा पुढे येतोय. तर त्यानंतर मी मयंकला पण बोललो, आणि मग आम्ही काय करायचो माहिती, आपले टाईल्स असतात, त्या टाईल्सचे असे हे असतात बरं, रेष असते, तर मी एक्झॅक्ट त्या रेषवरती मायक्रोफोनचा स्टँड असा ठेवायचो, मग उठायचो ना तो पुढे असायचा. सो दॅट वॉज अ कन्फर्म साईन की शॉर्ट आहे. तुझ्या घरी आहे स्टुडिओ ते तिकडे? होतं माझ्या घरी, काय माझ्यासोबत कुठे पण जातो ना मी, आय कॅन फील द प्रेझेन्स तिकडे असेल. प्रेझेन्स सगळीकडे असतात, असा सीन आहे, कारण ते वेगळ्या डायमेन्शन मध्ये, आपण 3rd डायमेन्शन मध्ये आहे, जिनविन जी ट्रिप आहे ती वेगळी 4th 5th डायमेन्शन सगळीकडे असते. तू जेव्हा टाईट असतो म्हणजे एकदम आउट असतोस ट्रिप मध्ये असतो, तेव्हा असं काय झालं? अरे किती वेळा झाल्या भाई, किती सीन आहेत माहिती. एक हॉरर पॉडकास्ट बनेल आपला 2 तासाचा तरी. काय बोलतो? खूप सीन आहे. एकदाचा सीन सांगतो, जो माझा गौरांग फ्रेंड आहे, तर एकदा गौरांग आणि अजून फ्रेंड आहे मच्छी, आम्ही बसलेलो, आम्ही मूवी बघतो, चिल करतो, सेशन ऑन आहे. तर अचानक ब्रो रात्रीचे 2-3 वाजलेल्या मधला टाइम आहे ब्रो, कोण जागा असतं तेव्हा मला घराच्या बाहेर कसला आवाज येतो माहितीये मला, एक पोरगा एक पोरीचा क्रिकेट खेळताना आवाज येतो. मी बोललो ब्रो व्हॉट द फक. पहिले मी इग्नोर केलं, रे मी अशा गोष्टी इग्नोरच करायच्या, कधी पण फोकस नाही द्यायचा, ते वाढतात. तर मी कसा ब्रो, मी थोडा आहे ब्रो, मी चेक वेक करतो, मला जर आवाज आला मी जातो, माझी एवढी अशी फाटत नाही, माझा आहे ते सवय. कारण मला माहिती आहे राक्षसगण आहे, राक्षसगणला हार्म नाही करत, मनुष्यगणला हार्म करतात, त्याला पोजेस करू शकतात, आणि देवगणचं काय घेणं देणं नसतं. अच्छा. सो मी उठून जसा गेलो ना बघायला, मला ठप 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 फक्त 3 आवाज आले, कोणतरी वर गेलाय ब्रो, आणि मी दरवाजा खोलला, बाहेर कोण नाही. तर आम्ही तिघं एकमेकांकडे बघतोय, सायलेंट मध्ये बंट्या झालो, मग नंतर परत सॉंग वॉंग लावून आम्ही चिल करतो. ते काहीतरी वियर्ड गोष्ट होती. अजून माझी एक फ्रेंड आहे राशी करून, ती पण म्हणजे असंच आहे राक्षसगण, आणि तिचा राहू समजतोय, मुलांक 22 आहे, तो राहू बनतो. सो ती आणि मी जेव्हा पण काय 24 मुलांक इज लाईक बर्थ डेटला, म्हणजे 22 तिचा हे आहे, 22 तिचा बर्थडे येतो, तो 2 + 2 4 होतो, तो 4 इज लाईक राहूचा मुलांक. आणि तसा माझा जर तू ऍस्ट्रोलॉजी मध्ये गेलास तर 1st हाऊस मध्ये माझा राहू आहे. सो 1st हाऊस मध्ये राहू इज ऑल्सो लाईक तुला थोडा हॉरर टाईप मध्ये घेऊन जातो, प्रॉब्लेम नाही देत, म्हणजे तुला एंटिटीज लाईक यू कॅन सी एंटिटीज अँड ऑल थिंग. आणि माझे कसे ड्रेडलॉक्स आहेत, तू कधी ऐकलं असशील, मोठ्या केसांना पण येतात, लवकर येतात. सो तो शॉर्ट आहे. आणि मी कसा जे जवळ वगैरे राहतो, आम्ही कधी कधी जे मध्ये जातो असे स्मोकअप वगैरे करायला, मूड झाला चिल झाला तर. सो आम्ही एकदा गेलेलो, राशी होती, तिचा बॉयफ्रेंड होता, मी होतो, आम्ही असे जे गेलो, 1:30-2 वाजले असतील, आम्ही बसलो, एक वडाचा झाड असतो त्या खाली असं बसलो, स्मोक करतोय. अचानक ब्रो तिकडनं ना म्हणजे असा ग्रॉलिंगचा आवाज आला ब्रो, 3-4 बायकांचा, आणि राशीची फाटली. तिला माझ्यापेक्षा जास्त सेन्स होतो ब्रो, ती ऑब्व्हियसली पोरगी पण आहे, ती बोलली चल चल चल. जेजेकडे खूप सारे सीन्स होतात, जेजे मध्ये आहे, जेजे इज हॉन्टेड, टोटली हॉन्टेड. एकदा माझा एक फ्रेंड आहे गुंडू करून, तर आम्ही येत होतो, आम्ही होतो पण त्या मुर्दाघरच्या पार्टी चिल करत होतो. खूप आधीची गोष्ट, जो आमच्याकडे स्टुडिओ नाही काय नाही, लपून चपून समजतं चिल करतो तेव्हाचा. मुर्दाघरवरून निघतोय, तर माझा फ्रेंड आहे ना, आमचा रोड आहे तिकडे, तो असं पीपल ट्री आहे त्यावरती वरती बघतो आणि वर चढायला लागला. बोललो ह्याला काय झालं भाई. मयंक पण होता, मयंकला पण माहिती MYK बीट्स, तर तो उतरला, उतर, आणि तो आमच्या पार्टी चालतो. मयंकाने मी बोलत बोलत पुढे चाललोय ट्रिपमध्ये, तर मला याची शॅडो दिसते, हात वगैरे असे करतोय. आणि तो कसा आहे, तो मराठी आहे, पण तो ब्रो कॅथलिक मध्ये थोडं कन्व्हर्जन केलं त्यांनी, तर त्याच्या गळ्यात रोजरी असते ब्रो. त्यांनी म्हणता आमच्या समोर रोजरी काढली, फेकली, त्या झाडाखाली बसून असा असा डोका आपटायला लागला. आणि तेव्हा तर मला नॉलेज नव्हता ब्रो, ते खूप आधीचा सीन आहे, 15-16. त्याला आम्ही अडवतोय, बंट्या काय करतोय. तिकडनं एक जण आला, त्याला कळलं, मग त्यांनी बेकाला बोलवला, तो अंगारा घेऊन आला, अंगारा लावल्यावर तो शांत झाला बंट्या. बापरे.